मीरा भाईंदरकर, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 7-8 वर्षांनंतर एका कॉर्पोरेटर नगरसेवकाचं इलेक्शन येत आहे आणि जर तुम्ही त्याच गोष्टी रिपीट करताय, जसं कोण तुम्हाला कुठे डिनरला घेऊन जाताय तुम्ही जाताय, तुम्हाला कोण कुठे फिरायला घेऊन जाताय तुम्ही जाताय, तुम्हाला कोण काही गिफ्ट देताय तुम्ही घेताय, तुम्हाला कोण थोडेफार पैसे देऊन जर बोलताय आम्हाला वोट करा, ही चुकी आता करू नका. 8 वर्षांनंतर वोटिंगचा प्रश्न आहे. पुरा मीरा भाईंदरची अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला माहिती आहे. कोणी किती काम केलंय, कोणी काही नाही केलं, कोणी काही केलंय आपल्या वॉर्डमध्ये आपल्याला माहिती असतं. आपण तिथले रहिवासी आहेत, आपल्याला माहिती आहे कुठल्या कॅन्डिडेटनी ॲक्च्युअल काम केलंय, कुठला कॅन्डिडेट फक्त प्रचार करतोय, कुठला कॅन्डिडेट डायरेक्ट आलाय, कुठला एक्स कॅन्डिडेट होता त्यांनी काय काम केलंय. ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर असं कुठे दिसतंय कोण तुम्हाला गिफ्ट किंवा काही डिनरचे मेसेजेस सोसायटीच्या ग्रुप्समध्ये येतात आहे किंवा अशा काही गोष्टी होतात आहे, आम्हाला इन्फॉर्म करा. आम्ही त्यावर जे काही कायदेशीर कारवाई होते ते करू. आणि अशा काही घटना जर होतात आहे तर मला वाटतं आपण जर ह्यांना जर आपण सपोर्ट केला अशा गोष्टींना आणि आपण त्यावरून जर वोट केला ना, तर गव्हर्नमेंट किंवा पॉलिटिशियन्सला ब्लेम करून फायदा नाही. आपल्याला आपल्या शहरात ज्या सोयीसुविधा नाही भेटत आहे, जे खराब इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट नाही होत आहे, त्याचे जिम्मेदार आपण पण असू. जर आपण अशा गोष्टींना सपोर्ट केलं तर आपल्याला हीच वेळ आहे. 8 वर्ष तुम्हाला जर ते कॅन्डिडेट तुम्हाला वाटतंय जर दिसले की ह्यांनी काम वगैरे केलंय, तुम्ही नो डाऊट वोट द्या. पण अशा सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही थोड्यासाठी जर हे चुकताय ना, तुम्हाला सांगतो 5 वर्ष एवढी खराब जातील ना, तेव्हा बोलून पण फायदा नाही होणार. कारण की एकदा जर जेव्हा गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश होईल, जेव्हा नगरसेवक तिथे त्यांच्या वॉर्डमध्ये येईल आणि असा चुकीचा जर कॅन्डिडेट येईल, तर मला सांगतो पुढच्या 5 वर्षात कोणाला काही बोलून फायदा नाही. जिम्मेदार आम्ही आणि तुम्ही, आपल्यासारखी लोक असू जे ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात. आजच हे सगळं थांबवा. कुठे काय दिसत तर आम्हाला सांगा आणि विचार करून वोट द्या. एक चांगला कॅन्डिडेट जो खरोखर काम करेल. नगरसेवक म्हणजे आपले ते सेवक असणार आहेत. तुम्हाला सांगतो फुकटचे प्रचार पैसे घालून जे लोक हे करतात आहे, मला वाटतं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून नीट थोडा विचार करून वोट करा. एवढंच सांगेन. अशा काही घटना घडल्या आम्हाला सांगा. जय हिंद, वंदे मातरम.